मुंबईतनं शिंदेच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर पिछाडीवर, निशिकांत शिंदे आघाडीवर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे या ठिकाणी आघाडीवर। तर पुन्हा एकदा आपण मुंबईचं चित्र पाहूया। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे 61 जागांवर, राष्ट्रवादी एका आणि ठाकरे एक मोठी बातमी ती म्हणजे सरवणकरांविरोधात ठाकरेंचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत, समाधान सरवणकर पिछाडीवर। तर पुण्यातनं सुद्धा मोठी बातमी येते, मुंबईमध्ये शिंदे सेनेचे समाधान सरवणकर पिछाडीवर असल्याची मोठी बातमी। सरवणकर यांच्या मतदारसंघात महेश गायकवाड हे निवडून आलेले होते, त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे 424 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर मुंबईतले अनेक प्रभाग महत्त्वाचे आहेत, त्यात 194 प्रभाग शिंदेच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत। सदा सरवणकरांचे पुत्र आणि मुलगी दोन्ही रिंगणात आहेत। तर इथे निशिकांत शिंदे जे ठाकरेंचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत, जे शिंदे यांचे बंधू आहेत, सुनील शिंदे यांचे ते बंधू आहेत। नक्कीच संतोष दुरी या ठिकाणून मनसेचे इच्छुक होते, मात्र ते भाजपमध्ये गेले आणि इथून निशिकांत शिंदेना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यानंतर ते इथे आघाडीवर आहेत, समाधान सरवणकर पिछाडीवर। शिंदेसाठी हा एक मोठा धक्का असेल। नक्कीच ही महत्त्वाची अपडेट आपण मुंबईतनं पाहतोय। 115 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। 45 जागांची आघाडी भाजपची या ठिकाणी आपण पाहतोय। ठाकरे आणि शिवसेनेचे निशिकांत शिंदे 133 मतांनी आता आघाडीवर आहेत। तुमचा उमेदवार आघाडीवर की पिछाडीवर हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे। प्रभाग 194 मध्ये मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर हे पिछाडीवर आहेत, निशिकांत शिंदे हे 133 मतांनी आघाडीवर। तर आकडेवारी पाहूया। मुंबईतली भाजप 45 जागांची आघाडी, शिवसेनेची 16 जागांची, एकत्रित 61 जागांची आघाडी आहे। राष्ट्रवादी एकाच जागेवर आघाडीवर आहे। तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांची कोल्हापूरमध्ये